ब्रेक नंतर बारामतीमधून एक महत्त्वाची अपडेट आहे। शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेते भेटलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये एक तासापासून चर्चा सुरू आहे। काल पिंपरी आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा मोठा पराभव झालाय आणि या पराभवानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गोविंद बागेत त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच रोहित पवारही गोविंद बागेत हजर असल्याचं कळतंय। राजेश टोपे आणि अमोल कोल्हे हे नेते देखील यावेळी उपस्थित असल्याचं कळतंय। तर सुमारे तासाभरापासून ही चर्चा सुरू आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, नेमकी अशी काय खलबत सुरू आहेत गोविंद बागेत? खरं तर माधवी वेगवेगळ्या अर्थानं ही भेट महत्त्वाची आहे। कालच महानगरपालिकांचा निवडणुकींचा निकाल लागलेला आहे। त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीला जे आहे ते म्हणावं असं यश मिळालं नाही, अपयश आहे ते त्यांना मिळालेलं आहे। खरं तर आज जो आहे ते शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित नियोजित कार्यक्रम आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचं जे आहे ते उद्घाटन आहे। खरं तर या उद्घाटनाला राज्यपालांची उपस्थित राहणार होते, मात्र त्यांचा काही कारणास्तव दौरा रद्द झाला। ते जे उद्घाटन आहे ते 10:30 वाजता होणार आहे। कृषी विज्ञान केंद्राचं आता कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं जे आहे ते सांगण्यात येते। मात्र त्याआधी 8:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांची साधारणतः 8:30 वाजल्यापासून बैठक चालत आहे। खरं जो आहे आणि अजित पवार यांचा एकत्रित नियोजित कार्यक्रम आहे। कृषी केंद्राच्या जे आहे ते उद्घाटनाला उपस्थिती दौरा रद्द उद्घाटन आहे कृषी कुलगुरूंच्या हस्ते होणार असल्याचं जे आहे। तर त्याआधी 8:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार ते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। महत्त्वाचे आहे। खरं तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हे आज भेटणारच होते, मात्र गोविंद बागेतमधली भेट ही वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाची ठरते। कालच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागला, त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्या, मात्र पराभव स्वीकारावा लागला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, त्या दृष्टीने काय महत्त्वाची चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे जे आहे गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, तर त्या पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये एकत्र येणार। खरं तर विलीनीकरणाचा देखील मुद्दा गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चेला जाते। त्या संदर्भात काही चर्चा होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर कृषी विज्ञान केंद्राचं कृषी प्रदर्शनाचं नक्कीच गेल्या तासाभरापासून गोविंद बागेत हे दोन नेते बोलतायत, चर्चा करतायत, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच। जयदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभा नगरपालिकांपाठोपाठ मनपातही भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय, असं केशव उपाध्यायांनी म्हटलंय। इतर सर्व पक्ष आकुंचन पावत असताना भाजप विस्तारतोय। 2017 मध्ये भाजपचे 1137 नगरसेवक होते। 2026 मध्ये 1430 नगरसेवक झालेत। शरद पवारांच्या पक्षाला जेमतेम 25 नगरसेवक आणता आलेत, असाही टोला उपाध्यायांनी लगावलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 4 ठिकाणी 2 आकडी संख्या गाठता आली आहे। काँग्रेसची कमालीची घसरण झाली आहे। 2026 झालेत। शरद पवारांच्या पक्षाला जेमतेम 25 नगरसेवक आणता आलेत, असाही टोला। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपच्या विजयावर टोलेबाजी केली आहे। स्वायत्त संस्था अधीन ठेवूनही मुंबईत भाजपला शतक गाठता आलं नाही, अशी टीका अंधारेंनी केली आहे। तर सुषमा अंधारे यांची एक्सपोस्ट आपण पाहतोय। गावठी चाणक्यांनी एवढ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून मुंबईत शतक गाठता आलं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 ते 25 नगरसेवक होते, आज 65 आहेत। शहासेनेचे 53 नगरसेवक होते, आज 28 आहेत। भाजपचे नगरसेवक केवळ 4 ने वाढले। 27 मनपा जिंकू म्हणणारी भाजप प्रत्यक्षात केवळ 9 ठिकाणी स्वबळावर आणि 15 ठिकाणी कुबड्यांवर। काय भक्तुल्यांनो, कळलं का? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी भाजपला टोला लगावलाय।
तिकडे अकोल्यामधल्या अकोटफैल भागात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्याच 2 गटात मोठा राडा झालाय। प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यात शरद तुरकर हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोटफैल पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच हा हल्ला झालाय। यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। भाजपला तिकडे अकोल्यामधल्या अकोटफैल भागात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्याच 2 गटात मोठा राडा झालाय। प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा करण्यात आलाय। तुरकर हे पोलीस स्टेशनच्या हाकेचा हा हल्ला झालाय। यामध्ये अनेक तोडफोड करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर दंगल झाली आहे। या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार आहेत। प्रभागातील इतर तिकीटावर निवडून आले। मी दोन्ही गटांना कळकळीची विनंती केली आणि तुमच्या मार्फत परत विनंती करतो की गैरसमजातून अजून काही अनुचित प्रकार करू नका। कानून आणि कायदा आहे या देशात आणि कायद्यानं काम होईल। ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु आता त्याचा विषय वाढवून परत ज्याला म्हणतात गृहकलह किंवा गृहयुद्धासारखं नाही झालं पाहिजे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की शांतता ठेवावी। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडण्यात शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय। प्रभाग क्रमांक 13 मधील सोमवार पेठ परिसरातली ही घटना आहे। शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर काही अज्ञात तरुणांनी फटाके फोडलेत। दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची झाली आणि शिवीगाळही करण्यात आली आहे। परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्यानं वाद मिटलाय। गणेश मोरे यांच्याकडून भद्रकाली पोलिसात यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे।